स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पलूसमध्ये अभिवादन करून जनसेवा सप्ताहास प्रारंभ. मोराळे येथे वृक्षारोपण, प्रभात फेरी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पलूस येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रदीप कदम म्हणाले, 22 जुलै हा दिवस पूर्वी वाढदिवसाच्या शुभेच्छांनी उजळून निघायचा. कार्यकर्त्यांच्या गर्दीने त्यांचे निवासस्थान फुलून जायचे. आज तोच दिवस स्मृतींचा, कृतज्ञतेचा आणि अश्रुपूर्ण अभिवादनाचा दिवस बनला आहे. हा दिवस केवळ जयंतीचा नाही, तर महाराष्ट्रासाठी आयुष्यभर झटलेल्या एका कर्मयोग्याला, विकास पुरुषाला आणि लाखो कार्यकर्त्यांच्या आधारवडाला वंदन करण्याचा दिवस आहे. जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचंही आयोजन करण्यात आलं. मोराळे येथील जिल्हा परिषद शाळेत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचं पूजन करून वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाचा संदेश देत प्रभात फेरी काढून पर्यावरण जनजागृती केली. त्यानंतर बांबवडे येथील जिल्हा परिषद शाळा तसेच हायस्कूलमध्ये प्रदीप कदम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून स्वर्गीय अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले. रामानंद नगर येथे अल्पसंख्याक मेळावा घेण्यात आला. यावेळी उद्योजक सर्जेराव नलवडे, माजी गटनेते सुहास पुदाले, शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक गोंदिल, रामानंद पाटील, उमेश पाटील, हनुमंत मोहिते, नगरसेवक अमृत माळी, प्रकाशराव पुदाले, चंद्रकांत मोरे, संजय गोंदिल, संजय एसुगडे, मिलिंद पाटील, सुभाष सुतार, जयदीप पाटील, महेश सुतार, राजाराम कांबळे यांच्यासह संजय शिंदे, अभिजित कौलगे, शुभम निकम, तुषार सूर्यवंशी, सागर कदम, भास्कर संगपाळ, रणजित शिंदे, अमीर पठाण, विकी तातुगडे, अभिजित कदम, आदित्य धनवडे तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रभरात काम करण्याची, देश पातळीवर काम करण्याची संधी येते आणि अशा काही दुर्घटना घडतात आणि मग हे होतं. आणि आपण काय होतं की दादा असताना दादांवर बऱ्याच गोष्टींवरती टीका टिप्पणी झाली, त्याच्यामध्ये काहीच निष्पन्न झालं नाही. परंतु दादा गेल्यानंतर आज बघितलं तर महाराष्ट्रामध्ये दादांबद्दल विरोधी पक्ष असेल, सगळ्याच पक्षांनी म्हणजे एक आपण काय करतो की एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या चांगुलपणाबद्दल बोलत असतो. तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने या निमित्तानं आपण सर्वांनी पण एक धडा घेतला पाहिजे की माणसं हयात असताना त्याच्या चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे आणि दादांसारखं चुकीला चूक म्हणायची सुद्धा दानत आपण ठेवली पाहिजे. तर समाजात अनिष्ट जे काही प्रकार चालू आहेत ते बंद होतील. समाज म्हणून आपण अशा चुकीच्या पद्धतीवरती एकत्र येण्याची खरं गरज आहे. दादांनी आपल्याला ही चांगली शिकवण दिलेली आहे की चुकीला चूक म्हणण्याची. त्यामुळे अशा पद्धतीनं या दादांच्या 67व्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की अशा पद्धतीनं आपण कार्यपद्धती आत्मसात करावी. आपल्या भागाच्या विकासासाठी आपण त्या पद्धतीनं पुढे यावं. दादा हे आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं भूषण होते. दादांचं नसणं हे आपल्या सगळ्यांसाठी फार मोठी हानी आहे. दादांच्या या जयंतीच्या निमित्तानं दादांना मी विनम्र अभिवादन करतो आणि इथून पुढं दादांच्या विचाराने आपण सर्वजण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. हीच खरी दादांना श्रद्धांजली होईल.